गोलंदाजी करू आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले गेलंय साईसागर युनायटेड ऐरोली या टीमला 4 ओव्हरची मॅच असणार. चला दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 नेरूळ 11 आयोजित तिसरा सामना पहिल्या दिवसामधील इथून जो संघ जिंकेल सेमीफायनल मध्ये धडक मारणार आहे. पहिला बॉल राहुल म्हात्रे समोर जेपी ऑल इंडिया आयकॉन. पहिलाच बॉल जेपी यांच्यासाठी भरपूर बाहेरच्या दिशेला हा बॉल. पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉलने मात्र सुरुवात झालेली आहे. अकाउंट ओपन झालं साईसागर युनायटेड ऐरोली या टीमचं. गोलंदाज राहुल म्हात्रे पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या पोझिशन मध्ये आले होते ते. पंचांचा इशारा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. नो बॉल पंचांनी इशारा दिला आमच्यापर्यंत. नो बॉल आहे. वन बाउंसची ताकीद देखील राहुल म्हात्रे यांना दिलेली आहे. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहुल म्हात्रेने केली होती आणि या मॅच मध्ये सध्या ते आपल्याला पाहायला मिळतात. खराब थोडीशी सुरुवात पाहायला मिळते नेरूळ 11 टीमची. सँडी सर आणि बाबूशाह सर यांचा तुम्ही आवाज मागच्या 2 मॅचेस मध्ये ऐकलात आणि आजच्या दिवसामध्ये ते समालोचन करण्यासाठी देखील सज्जत. यावेळेस वेगाने टाकला होता हा बॉल कारण की पहिले 2 बॉल जर पाहिले तर व्हेरिएशनच्या माध्यमातून फसवण्याचा प्रयत्न. लेग कटर ही खासियत आहे राहुल म्हात्रेची आणि व्यवस्थितरित्याने बॉल सुरुवातीचे 2 पडले नाही. त्याच्यानंतर मात्र क्विक वन आपल्याला पाहायला मिळाला राहुल म्हात्रे यांच्या माध्यमातून. जयेश पाटील यांच्यासाठी जेपी. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु राहुल म्हात्रे तेवढाच चालागा. मागच्या हप्त्यामध्ये सारसोळ्याच्या मैदानावरती नगरसेवक चषक झाला होता. अयुब शेखला मात्र शांत ठेवलं होतं. मोठमोठ्या खेळाडूंना शांत ठेवण्याची क्षमता या खेळाडूकडे. यावेळेस आपण पाहतोय बॅक फुट पंच जयेश पाटीलच्या बॅटमधनं आलाय धमाका. बॉल सीमारेषा पार. या मॅचचा पहिला षटकार आलाय जेपीच्या बॅटमधनं. येल्लो बँड आहे. येल्लो बँड आहे त्या TVS ज्युपिटरच्या चावीला. जी कोणाची असेल आपण घेऊन जायचं. राहुल म्हात्रे यांच्यावरती प्रति हल्ला पाहायला मिळतो. जेपीच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा वेगाने हा बॉल टाकला गेला होता. व्हेरिएशन भरपूर आहेत राहुल म्हात्रे यांच्याकडे. गोलंदाज राहुल म्हात्रे पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा शफल ऑन साइडला खेळले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसणारे डिक्लेअर रिजन मध्ये एकदा मिळणारे. टीमची धावसंख्या पुढे जात असताना टोटल धावा धाफलकावरती लागल्या आहेत. साईसागर युनायटेड ऐरोली टीमची 10 धावा धाफलकावरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं प्रगतीपथावर असताना 10 धावा धाफलकावरती. या ओव्हर मधला चेंडू अजून शिल्लक आहे. 10 धावा सध्या धाफलकावरती लागल्या. जेपीची विकेट भरपूर महत्वाची असणार. ऑल इंडिया आयकॉन म्हणून तो खेळतोय साईसागर युनायटेड ऐरोली या टीम कडनं. आणि साईसागर युनायटेड ऐरोली टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की या टीमने भरपूर सहकार्य केलं आम्हाला. या अगोदर सुशील पाटील यांची जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये एक संघ कमी पडत होता. त्यावेळी साईसागर ऐरोली टीमचा कॅप्टनला मी फोन केला आणि त्यांनी उपस्थिती दाखवली. वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळाली आणि याही स्पर्धेमध्ये तेच पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणी संघ नव्हता परंतु जसं आम्ही साईसागर युनायटेड ऐरोली टीमच्या कॅप्टनला फोन केला की एक संघ आम्हाला या स्पर्धेमध्ये कमी पडतोय, त्यांनी लगेचच सांगितलं की आम्ही उद्याच्या दिवसामध्ये खेळण्यासाठी येऊ आणि त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. ज्या वेळेस अडचण आम्हाला झाली आहे त्यावेळेस त्यांनी स्पर्धा ठेवत असताना आम्हाला सहकार्य केलेलं आहे. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धाफलकावरती 10 बिनगडी बाद. चांगली सुरुवात म्हणता येईल. राहुल म्हात्रेने खराब सुरुवात केली होती परंतु त्याला कव्हर करत असताना मात्र नंतरच्या काही चेंडूस मध्ये जर पाहिलं तर निर्धाव चेंडूही आपल्याला पाहायला मिळाले. विजेंद्र म्हात्रे तारे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. समोर बॅटिंगसाठी सर्वेश आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा बिनगडी बाद सध्या सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती साईसागर युनायटेड ऐरोली या टीमची. गोलंदाज होतील पुन्हा एकदा तयार. पहिलाच बॉल विजेंद्र म्हात्रे यांचा. लेफ्ट आर्म गोलंदाज नॅचरल कट विजेंद्र म्हात्रे यांच्याकडे. विजेंद्र म्हात्रे मागच्या
हप्त्यामध्ये जी स्पर्धा झाली होती सारसोळेच्या मैदानावरती नगरसेवक चषक, केतन म्हात्रे ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळत होता नेरुळ टीम कडनं आणि त्यावेळेस इंजर्ड होते विजेंद्र म्हात्रे आणि केतन म्हात्रेने विचारलं होतं की लेफ्ट आर्म गोलंदाज कुठे आहे तुमचा, कारण की त्याची गोलंदाजी प्रभावित केली होती केतन म्हात्रेला. यावेळेस ऑन साइडला खेळले, स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक रन कंप्लीट झालं, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. विशाल शाह ॲज अ आयकॉन प्लेअर आपल्याला पाहायला मिळतात या टीम मध्ये. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती त्या अपेक्षित आहे नेरुळ टीमला, कारण की विशाल शहाने जर बॅटिंग केली तर कुठेतरी चांगला परफॉर्मन्स होईल नेरुळ टीमचाही. सध्या चांगला फॉर्म मध्ये, परंतु दुसऱ्या बाजूला साई सगळी युनायटेड ऐरोली त्यांनी नुकताच एक स्पर्धा द्वितीय क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे. युनायटेड ऐरोली टीमची जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी जिंकलेलं होतं. म्हणजे हाही संघ भन्नाट फॉर्म मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या 10 धावा धावफलकावरती चेंडू झालेत या ओव्हरचे 2. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद सध्या स्थिती युनायटेड ऐरोली टीमचे एक षटकार जेपीच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम राहुल म्हात्रेने केलं. विजेंद्र म्हात्रे पहिले 2 बॉल चांगले, तिसरा बॉल थोडासा खराब पाहायला मिळाला. फ्लाइट दिली या बॉलला, चेंडू हवेमध्ये फसलाय की काय जेपी. हर्षल भगत चेंडूच्या खाली. कॅचेस विन द मॅचेस. हो, जेपीची कॅच तुम्ही ड्रॉप करताय, ही किती मोठी चूक आहे. विशाल शहाने पूर्ण प्रयत्न केले होते. हर्षल भगत होते त्या ठिकाणी, हर्षल भगतच्या हातातनं कॅच झाली ड्रॉप आणि ऑल इंडिया आयकॉन जेपीची कॅच तुम्ही ड्रॉप करताय. विजेंद्र म्हात्रे फ्लाइट डिलिव्हरी फसवलं होतं आणि एक कळत नाहीये की ही कॅच ड्रॉप झाली कशी. अगदी सोपी कॅच होती, भरपूर वेळ होता हर्षलकडे, पण तो हे नवीन खेळाडू आहेत त्यांना समाविष्ट केले टीम मध्ये. हा कॉन्फिडन्स असाच वाढत जाईल ज्यावेळेस तुम्ही टीम मध्ये समाविष्ट करता नवीन खेळाडू. तुमचा जो खेळ होतो तो आणखीन वाढत जातो, चांगला होत जातो, यात काही शंका नाहीये. परंतु विजेंद्र म्हात्रे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जेपीला फसवण्यामध्ये ते यशस्वी झाले होते. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू आतापर्यंत झालेत या ओव्हरचे 4. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफूट वरती जाऊन कट केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक राहुल म्हात्रे भरपूर वेगाने चालत. 1 रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न जेपी दर्शवतात, परंतु सर्वेशने थांबवलाय. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा झालेल्या आहेत 17 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे आता. हे 2 फिरकीचे जादूगर नेरुळ टीम कडने आहेत, राहुल म्हात्रे आणि विजेंद्र म्हात्रे. शेवटचा बॉल. यावेळेस फटका जर पाहिला तर चांगला पाहायला मिळाला होता. समोरच्या दिशेला खेळले सर्वेश. एक सिंगल रन. माफ करा, आणखीन एक चेंडू शिल्लक आहे, आम्हाला गुंडलेकर कळवत आहेत. षटक संपलाय. षटक क्रमांक 2 संपला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल स्कोर आता झालेला आहे सर्वेशांच्या बॅटमधनं आलाय धमाका. बॉल सीमारेषा पार षटकार येतोय.
गोलंदाज विशाल शाह पुन्हा एकदा होईल तयार. विशाल शाह यांच्यावरती षटकार ठोकला. पुन्हा एकदा गोलंदाज होतील तयार. राईट अमोर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन केले गेले. यावेळेस मात्र फसवलं गेलं. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल शाह बॅटिंगसाठी ओळखले जातात, परंतु ऑल इंडिया आयकॉन म्हणून भूमिका गोलंदाजी त्यांना करावी लागते. ग्रामीणच्या टीम मधून ते खेळतात आणि गोलंदाजी त्यांना करावी लागते. जबाबदारी मोठी असते ऑल इंडिया आयकॉन टीमची. भरोसा दाखवून घेतलेलं असं. यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल सीमारेषा पार. विशाल शाह षटकाराच्या बाहेर. 6 धावा. गोलंदाज विशाल शाह यांच्यावरती मात्र प्रति हल्ले आपल्याला पाहायला मिळतात. सर्वेश यांच्या बॅटमधनं मात्र षटकाराची तीसबाजी पाहायला मिळते. थोडंसं कठीण होत चाललं विशाल शाह यांच्यासाठी. पुन्हा त्या गतीमध्ये परिवर्तन. बॅकफूट वरती गेले जयेश म्हात्रे. पुन्हा एकदा मागच्या मॅच मध्ये जो झेल पकडला होता आणि तशीच कार्बन कॉपी पाहायला मिळाली याही बॉल वरती. जयेश म्हात्रे यांचा चांगला झेल आणि फलंदाज पहिला मैदानाच्या बाहेर. सर्वेश याने चांगला खेळ केला. 2 षटकार ठोकले आणि फलंदाज पहिला बाद. व्हाईट बॉल टाकला गेला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. बंटी आलाय नंबर क्रमांक 3 वरती. विशाल शाह विकेट घेतलेली आहे. विशाल शाह आणि सर्वेश यांची टीमची धावसंख्या 10 फलकावरती टोटल झालेली आहे. 34 धावा बॉल झाल्यात या ओव्हरच्या आतापर्यंत. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. कुशल म्हात्रे यांच्या डोक्यावरनं बॉल फरार झालाय. बॉल सीमारेषा पार. विशाल शाह यांची या ओव्हरमध्ये चांगलीच जुलाई केलेली आहे. साईसागर युनायटेड ऐरोली या टीमने 3रा षटकार या ओव्हर मधला. चाळीस धावा. विजेंद्र म्हात्रे कन्फ्युजन. 39 झालेत. 40 झालेले आहेत आमचे गुणलेखक सांगतात. दोन ओव्हर मध्ये 19 धावा होत्या. 18 होत्या. शेवटच्या बॉल वरती सिंगल होती. पहिला बॉल डिक्लेअर मध्ये गेला. दुसरा बॉल एक सिंगल आली. त्याच्यानंतर वाईट +1 आल्या. त्याच्यानंतर आणखीन एक सिंगल आली. नंतर कॅच ड्रॉप झाली तेव्हा 2 धावा आल्या. त्याच्यानंतर सिंगल आली.
विश्वास करत आपण विजेंद्र म्हात्रे यांच्या ओव्हरमध्ये वाईटला बाईस सोडली होती की तो बॉल होता. थर्टी नाईन 39 झालेत. बरोबर समोरच्या टीमने मान्य केलं की 39 धावा झाल्या. थँक्यू सो मच साई सागर युनायटेड ऐरोली टीम. खऱ्या अर्थाने आम्ही आपला खरं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. गोलंदाज विशालच्या तयार. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. एक सिंगल रन. राहुल मात्रे अडवण्याचा प्रयत्न करतील कारण की जेपीला ठेवायचंय नॉन स्ट्राईक वरती. हा प्लॅन चांगला आहे परंतु पुन्हा एकदा विश्वास गरज बॅकअप साठी त्या ठिकाणी होते. षटक क्रमांक संपले. तिसरा 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 40 धावा. चांगली जुलाई झाली आहे नेरूळ टीमची. 3 ओव्हरमध्ये 40 धावा झाल्यात. विकेट किपरांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पहिला आलेला आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही कॉल देतो. इच्छापूर्ती वाशीगाव टीम आणि कुमार लयन तुर्बे टीमचे कॅप्टन. टॉस करण्यासाठी आपण त्वरित यायचंय. इच्छापूर्ती वाशी टीमचे कॅप्टन आणि कुमार लयन तुर्बे टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. यावेळेस फटका चांगला आहे. एलिव्हेशनची कमतरता नाहीये. बॉल सीमारेषा पार कदाचित ओलांडतोय की काय. फलंदाज बाद झाले. एलिव्हेशनची कमतरता होती या फटक्यामध्ये आणि फलंदाज क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. कडून त्या ठिकाणी चांगला झेल पकडला. काही कारणास्तव एक्स्ट्रा कव्हरचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्या रिझनचे चेंडू आम्हाला दिसत नाहीये. त्याच कारणामुळे कदाचित आम्हाला असं वाटलं फटका चांगला होता षटकार गेलाय की काय. परंतु तिकडे प्रेक्षकांनी सांगितलं, आमचे व्यासपीठावरती जे प्रेक्षक बसले त्यांनी सांगितलं की झेल पकडला गेला आणि फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. दर्शन आलाय. दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 2 बॉल तर अर्पित म्हात्रे मात्र चांगले कमबॅक करून दिले. जेपीला नॉन स्ट्राईक वरती ठेवण्याचा प्रयत्न नेरूळ 11 टीमचा तो सक्सेस होतो असं दिसतोय. यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला आहे. विशाल शाह चेंडूच्या खालीत आणखी एक कॅच ड्रॉप. विशाल शाह कडनं झाली आहे चूक. फलंदाजाला मिळालंय जीवनदान. ही कॅच भरपूर महत्वाची होती कारण की ही कॅच जर पकडली असती तर जेपी नॉन स्ट्राईक वरतीच असते. आता शेवटचे 3 बॉल फेस करण्यासाठी जयेश पाटील स्ट्राईक वरती पाहायला मिळतात, ज्यांना या मॅच मध्ये जीवनदानही मिळालंय. हे किती मोठं ठरेल. ही चूक आहे ना ती भरपूर मागात ठरणार आहे कदाचित असं वाटतंय मला. अर्पित म्हात्रे तयार. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि बॉल मात्र सीमारेषा पार ओलांडतो आहे. 1 बाउन्स बॉन्ड लाईनच्या बाहेर. कॅच ड्रॉप झाली. जेपी स्ट्राईक वरती आले आणि बॉल सीमारेषा पार. 4 धावा. सो मच डीजे कुणाल, डीजे मॅडी यांचा साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय. अर्पित म्हात्रे पुन्हा एकदा तयार. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतात परंतु डिक्लेअर रिजन मध्ये
जवळ हा बॉल चालला, एक रन कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्याने कंप्लीट केलेल्या आहेत. टीमची धावसंख्या टोटल धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत 47 रन्स. आतापर्यंत 5 बॉल मध्ये अर्पित म्हात्रेने फक्त 7 धावा खर्च केल्यात. शेवटचा एक बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे. 7 धावा खर्च केल्यात फक्त अर्पितने. शेवटचा एक बॉल अर्पित म्हात्रे समोर जयेश पाटील, ऑल इंडिया आयकॉन ऐरोली टीमचा. यावेळेस भरपूर बाहेरच्या दिशेला हा बॉल, व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आला. 48 धावा दाफलकावरती चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. होम ग्राउंड वरती घरच्या संघासमोर मात्र चांगली फाईट देत असताना साई सागर युनायटेड ऐरोली टीम, कुमार 11 तुरुबे इच्छापूर्ती वाशीगाव टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी यायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. डिक्लेअर रिजन मध्ये अर्पित म्हात्रेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात अर्पित म्हात्रेने. लाजवाब गोलंदाजी, एक विकेट त्याने मिळवलेली आहे आणि 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे नेरुळ 11 नेरुळ या टीमला. जहां बस सेकेंड राउंड का
पहिला मुकाबला यहाँ पर आहे. इसके बाद बाबू सर मी थोडं थांबवतो तुम्हाला आणि आमच्या नेरुळ गावातील समाजसेवक जितेजी म्हात्रे साहेबांचं नुकतंच आगमन झालंय त्यांचं सरचं स्वागत करतो. जितेजी म्हात्रे साहेब आपलं सरचं स्वागत आहे. चलिए जितेश दादा मात्रे वेलकम, आपका स्वागत है. नेहरू लिलबरगांव आयोजित देखिए हम देख सकते हैं रबर बॉल का एक ऑल इंडिया आइकन के साथ देखिए सेकेंड राउंड का पहला मुकाबला. टारगेट देखिए 4 ओवर में थोड़ा अच्छा खासा माना जाएगा. वाइड एक्स्ट्रा से रन आता हुआ 50 रनों का टारगेट है. हाँ, सैंडी सर घर का टीम है और पहला मैच हमने देखा था हेरोली टीम ने 5 ओवर में 50 रन आसान से बनाए थे. अब होंगे उन्होंने घर के सामने देखे भाई 20 साल सा जब मैदान पर रहेंगे भाई इनकी बहादुरी की सूरत है दूर दूर. जो भी इनसे टकराएगा पछताएगा जरूर. चरण आ जाता है ना, अगर जिंदगी में आपको विशाल सा बनना है तो फिर देर रात तक चाटिंग करने से बेहतर उनकी शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए. बड़े खिलाड़ी यूं ही नहीं बनते हैं. कहते ना राजा राजा पैदा नहीं होता है भाई, राजा बनना पड़ता है. और डिक्लेयर चुन में 1 रन आता हुआ और बड़ी खिलाड़ी की यही तो पहचान रहती है. कहते ना बचपन का पैंट जवानी में फिट नहीं होता. एक आग चौके छक्के लगाने से कोई हिटमैन नहीं होता. हिटमैन बनने के लिए लंबा इनिंग्स, कहीं सिंगल डबल ये सब डालना पड़ता है. बहुत बढ़िया. देखिए 50 का टारगेट है. हमारे गणेश दादा भगत भी देखिए पिछला साइलेंस के जिक्र करेंगे लेकिन विशाल सा रोकने का नाम नहीं ले रहे भाई. यहां से इनको पहुंचाया इस बार भी दूर 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 और अंपायर ने भी कर लिया 6 मंजूर. डीजे उड़ाइए फुरफुर. लेते हुए यहां से गणेश दादा भगत देखिए ना हमारे पास कोई आईसीसी है ना कोई बीसीसीआई है, लेकिन सैंडी सर देखिए महाराष्ट्र की धरती पर जब जब ऐसे हंसते रहेंगे टेनिस क्रिकेट समाज ऐसा आगे बढ़ता रहेगा. लेकिन विशाल सा को रोकना कठिन हो रहा है भाई यहां से. और एक बार देखिए ऊंचाई भी भरी और लंबाई भी यहां से. अब तो गेंदबाज यही कहेगा भाई कि अल्लाह बचाए मुझे हैतरे वार से हैतरे वार से हैतरे वार से हैतरे वार से हैतरे वार से. बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है. ये एक बड़ी खिलाड़ी की पहचान होती है. और जगह से देखे खड़े खड़े ऑफ ड्राइव खेलना चाहते थे, उछाल था. कोई बात नहीं, यहां पर थोड़ा महंगा ओवर रहा. 21 रनों का ओवर रहा. कहते ना प्रेमी बदल गए प्रेम बदल गया और पहला ओवर में गेम बदल गया. 21 रनों का ओवर, लेकिन हमारे डीजे बदले नहीं है, वही कुनाल है भाई. और एक ठपका रह गया. पहला ओवर 21 रन.
4 ओव्हर का मॅच आहे. देखील सेकंड राऊंड का मॅच आहे. अजून 18 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावाची गरज आहे. मैच सेंटी सर अजून है, लेकिन विशाल साजा विकेट है, बहुत बड़ा हो सकता है भाई. विशाल शाह का विकेट नहीं, जैसा मान लीजिए विधानसभा का टिकट, मैच का टिकट हो सकता है अगर इनका विकेट मिलता है तो. नहीं तो मुझे लगता नहीं है सेंटी सर के मैच चौथा ओवर तक जाएगा. कहते हैं ना, सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो फप्पा. और विशाल शाह छोटा मोटा मामूली सांप नहीं है भाई, ये अजगर है भाई, दस्ता नहीं निगलता है. यही तो बात छेड़ा था कि सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है. कल हो तो से तन्मय भी देखिए मैच का मजा लेते हुए. थैंक यू तन्मय. बहुत बढ़िया देखिए मुकाबला. क्या छूटा देखिए भाई, कहते ना शेर के पूंछ में अगर पैर मारोगे तो भाई पप्पी नहीं झप्पी मिलेगा. क्या छूटा और उसके बाद जादू का झप्पी 6 रन. तुम साथ हो जब अपने स्कोर अगर पहुंच गया 29, 29 धावा. अभी देखिए जीत के एकदम करीब नहीं तो है, लेकिन नजदीक जा रहे हैं. 21 की जरूरत है यहाँ पर. वाइट का इजाफा देखिए. साई सागर एरल टीम देखिए, रोहित सर ने हमें जिक्र किया कि उन्होंने अच्छा साथ दिया इस टूर्नामेंट में. तुरंत देखिए वाइट एंट्री जैसा एक टीम पीछे हटा और नेहरू बी टीम देखिए इन्होंने खेलने की इच्छा जताई भाई, अच्छा साथ दी. लेकिन मैच में थोड़ा सा यहाँ पर पकड़ बनाते हुए घर का टीम है भाई. और जो आइकॉन के रूप में देखिए, एक तरफ जयेश पटेल, दूसरी तरफ विशाल शाह. ओ विशाल शाह को रुकना बड़ा कठिन हो रहा है भाई. यहाँ से मार डाला, मार डाला. अरे सारा का सारा झोपड़ी भी जला डाला. मेरा मुंह क्या देख रहा है डीजे वाला, तू भी तोड़ दे डीजे का ताला. आया है सा देखिए, समंदर की तरह इनकी है पहचान. ये ऊपर से है शान, अंदर से है तूफान. वाइड का इजाफा देखिए, लेकिन ये नहीं कहेंगे हेरोली टीम खराब क्रिकेट खेल रहा है भाई. उन्होंने भी 4 ओवर में अच्छा टोटल रखा है, लेकिन विशाल शाह की बल्लेबाजी कहीं ना कहीं मुश्किल बनाते रहती है. लेकिन कोई बात नहीं, मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना. सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना. हर किसी का वक्त दिन रहता है. आज शायद है विशाल शाह का देखिए 3 वक्त है. तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहां गया मुन्ना. सरकार गेंद गया नेरुल स्टेशन. 6 रन. अपनी तो विशाल शाह के बल्लेबाजी के सामने अभी भी देखिए 19 गेंद है भाई. जीत के लिए 7 का जरूरत है. क्या कमाल की बल्लेबाजी देखिए यहाँ पर दिखाते हुए, लाजवाब है. जितनी भी तारीफ किया जाए. बात करेंगे यहाँ से, कम गेंदे का 4 ओवर का मैच है, क्योंकि दूसरा ओवर चल रहा है. 5 ओवर का रहता तो शायद 13 गेंद दिमाग में वही था. पहला 5 ओवर का मैच है. चलिए इसके बाद जो अगला मैच खेला जाएगा, दोनों कप्तान देखिए यहाँ पर अधिराज 11 वासीगांव संघाचे कर्णधार, कुमार 11 तुर्बे संघाचे कर्णधार. लगेज टॉस सतीश अंबरसादा, क्योंकि मैच तुरंत कंप्लीट हो रहा है भाई. विशाल सा समय नहीं ले रहे हैं इस मैच को कंप्लीट करने के लिए, लेकिन 50 का टारगेट था. साई सागर हेरोली टीम और सिंगल लिए, फिर से स्ट्राइक खुद के पास रखते हुए. अभी देखिए 12 गेंद जहां पर 6 का जरूरत है. मुझे लगता है हाथी के 2 पैर से निकल जाना आसान है, और ये 6 बचाना इतना आसान नहीं है. मैच को कितना देखिए करीब ले गए. पहला ओवर में 21 और सेकेंड ओवर में भी देखिए टूट पड़े भाई दिवेश के ऊपर.
और यही तो बात बताया, अगर आपको जिंदगी में विशाल साहब बनना है, बड़े खिलाड़ी कितना बढ़िया आसानी से देखिए सिंगल लेंगे और यहाँ पर अपने होम खिलाड़ी को मौका देंगे। अर्पित देखिए इन्हें भी एक मौका है भाई, जाते जाते आप भी एक अपना छवि छोड़कर जाइए और जीत के लिए 5 का जरूरत है, यहाँ से 11 गेंद बचाए। कहते ना किताबों में धूल लगने से कहानियां बदलती नहीं है। विशाल साहब भला इंजरी थे, 2-4 टूर्नामेंट दूर रहे, लेकिन फिर से एक बार मैदान पर उतरते ही बता दिए। वाइड का इजाफा एक्स्ट्रा 1+1 देखिए 2 रन आता हुआ। तो अभी जीत की बात कर लेंगे तो यहाँ से केवल 3 रनों का जरूरत है। यही तो बात बताया कि राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है। आपको अच्छे खिलाड़ी बनने के लिए कहीं मेहनत कहीं संघर्ष करना पड़ता है। बहुत बढ़िया रहेगी, हमारे मेहमानों की भी यहाँ पर तादाद है। सीधा स्ट्रेट खेलें क्या, मैच को करेंगे अपने अंदाज में फिनिश। हाँ भाई अपनी अंदाज में यहाँ पर अर्पित करते हुए फिनिश। 9 विकेट 0 विकेट और टारगेट को चेस किया। लेकिन साई सागर 11 एरोली टीम, आप इस टूर्नामेंट में जुड़ने के लिए बहुत बहुत आपका वेलकम स्वागत है। लेकिन कोई बात नहीं, मत उदास, लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। हर किसी का वक्त दिन रहता है। आज विशाल सा का ये सो रहा, नो डाउट इस मैच के मैन ऑफ द मैच है विशाल सा चिंगो चिंगो।